नमस्कार, मायल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत यूविन ॲपमध्ये वॅक्सिनेशनची ड्यू लिस्ट कशी काढावी. चला तर मग यूविन ॲप आपण ओपन करून घेऊयात. ज्यावेळेस आपलं लसीकरण सत्र असतं त्या दिवसापर्यंतची ड्यू लिस्ट आहे, जे डोस आपले पेंडिंग आहेत त्यासाठी आपण ही ड्यू लिस्ट काढणार आहोत. चला तर मग लॉग इन करून घेऊयात. आपले मोबाईल नंबर आणि पासवर्ड इथे आपल्याला फीड करायचा आहे. लॉग इन झाल्यानंतर ओ टी पी येईल. ओ टी पी टाकून झाल्यावर हा असा यूजर इंटरफेस ओपन होईल. इथे आपले हेल्थ फॅसिलिटी, सब सेंटर आणि सेशन साईट आपल्याला दिसेल. आपल्याला ड्यू लिस्ट पाहिजे आहे. तर ड्यू लिस्ट डाव्या साईडला कोपऱ्याला 3 रेषांच्या दिसत आहे आपल्याला. तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर मग असा इंटरफेस ओपन होईल. डॅशबोर्ड, आशा मॅनेजमेंट, वॅक्सिनेटेड बेनिफिशरीज, प्री रजिस्टर बेनिफिशरीज आणि ड्यू लिस्ट. तर ड्यू लिस्टवर आपण क्लिक करून घेऊया. इथे दिसतं आपल्याला सिलेक्ट फॅसिलिटी. ही ऑटोमॅटिक येईल. सब सेंटर पण ऑटोमॅटिक येईल. फक्त आपल्याला सेशन साईट बघायची आहे. ज्या सेशन साईटसाठी आपल्याला ड्यू लिस्ट हवी आहे ती सेशन साईट आपल्याला क्लिक करायची आहे. इथे क्लिक केल्यानंतर खाली फ्रॉम डेट आणि टू डेट असे ऑप्शन दिसत आहे आपल्याला. फ्रॉम डेट म्हणजे कोणत्या डेटपासून आपल्याला ते हवेत. चला तर मग कॅलेंडरवर क्लिक करून घ्या. फ्रॉम डेटच्या फ्रॉम डेट 8 तारखेपासून ते टू डेट. आता लसीकरण आमचं 21 तारखेला आहे. तर 21 तारखेपर्यंतची ड्यू लिस्ट आपल्याला काढायची. 8 तारीख ते 21 तारखेच्या दरम्यान आपल्याला ड्यू लिस्ट आपल्याला दिसेल. वर आल्यानंतर वर एक डाउनलोड ऑप्शन दिसेल तुम्हाला. त्यावर आपण क्लिक करून घ्यायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर हे असं येईल. ती जी फाईल आपली डाउनलोड झाली आहे ती कोणत्या ॲपने आपण ओपन करणार आहेत एवढं दिसेल. तर अशा प्रकारे आपली एक्सेल शीट फॉर्मॅटमध्ये आपल्याला ही ड्यू लिस्ट दिसेल. इथे आपण बघू शकतात टाईप ऑफ बेनिफिशरी, नेम, बेनिफिशरीचे डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, फोटो आय डी टाईप, हे सगळं आपल्याला इथे पाहायला मिळेल. आणि त्याच्या पुढे आपल्याला त्याचे वॅक्सिनेशन डोस कोणते कोणते ड्यू आहेत ते आपल्याला दिसेल. वॅक्सिनेशनसाठी ही शीट महत्त्वाची असल्याने आपण 1 दिवस अगोदर ही डाउनलोड करून याची प्रिंट काढून घेऊ शकतात. त्यामुळे आपले काम सोयीस्कर होते. काही ठिकाणी डेटा ब्लर करण्यात आलेला आहे. तो कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे तो ब्लर करण्यात आला आहे. त्याबद्दल क्षमस्व. धन्यवाद.